निमंत्रित देण्याची आवश्यकता नव्हती, कारण पतंगरावजी कदम साहेबांनी बंटी पाटलांना आयुष्यभर आपलं मानसपुत्र मानलेलं आहे. म्हणून या ठिकाणी कदम साहेब छाती ठोकपणे उघडपणे म्हणायचे की मला 2 मुलं आहेत, बंटी पाटील, विश्वजित. आणि म्हणून या ठिकाणी बंटी साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी घेतली. मलाही ऐकून आला आणि तुम्ही ऐकलं. आता या ठिकाणी बावड्यामध्ये येणं म्हणजे आदरणीय दिवा दादांनी सुद्धा कसं शून्यातनं हे सगळं उभं केलं शैक्षणिक क्षेत्रात, राजकारणात, आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन दादांनी किती धाडसाने हे सगळं शिक्षण क्षेत्रात काम मोठं उभं केलं हे बावड्यात आल्यानंतर खरं या मातीची जादू कळते. आणि बंटी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हा परिसर आहे. आणि खरं तुम्हाला सांगतो, येणारा काळ म्हणजे आजचं माझं वाक्य आपण ठेवून ठेवा की जसं बावडा बंटी साहेबांच्या पाठीशी उभा राहिला तसं एके दिवशी संपूर्ण महाराष्ट्र बंटी पाटलांच्या पाठीशी सगळ्यांनी या ठिकाणी एवढं एक खंबीर असं धाडसी वादळात दिवा लावणारं, आमचे साहेब नेहमी म्हणायचे वादळात दिवा लावणारं असं एक धाडसी नेतृत्व हे आपण सगळ्यांनी नुसतं जपलं नाही पाहिजे, त्यांना सातत्याने ताकद दिलं पाहिजे. मला एवढंच म्हणायचं, आज मी तलाठी कार्यालय इथं या ठिकाणी बंटी साहेब म्हणले उद्घाटन करायचं आहे. आता आमच्याही मतदारसंघात जिल्ह्यात अनेक ठिकाणी तलाठी कार्यालय होत असतात. एखाद्या गावात तलाठी कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी झालं की एखादी खोली असती ग्राउंड+1 आणि साधी आपली इमारत असते. आता आम्हालाही माहिती आहे प्रशासनाचं बजेट किती असतं आणि त्या बजेटमध्ये कसं त्या कॉन्ट्रॅक्टरला काम करावं लागतं. परंतु इथे आल्यानंतर मला पहिलं मी म्हणतो तलाठी कार्यालय कुठे आहे, ही भव्य इमारत म्हणले तलाठी कार्यालय. हे बंटी पाटील आणि इथल्या आपल्या सगळ्या लोकांची ही किमा आहे की जे करायचं ते चांगलं करायचं, उत्तम करायचं, इतरांना आदर्श ठरेल असं करायचं. अशी ही इमारत खरं तर आज या ठिकाणी बावड्याच्या या चौकात उभी राहिलेली आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळात या परिसरातल्या सर्वसामान्य लोकांना ह्या प्रचंड फायदा या तलाठी कार्यालयाचा चांगल्या पद्धतीने होईल. मी जास्त लांबलचक भाषण करणार नाही. अचानकपणे या ठिकाणी आज बंटी साहेबांचा कुठलाही शब्द मीच काय महाराष्ट्रात कुणीच टाळू शकत नाही. आणि मी इथं आल्यानंतर त्यांनी जेव्हा काल सांगितलं की आम्हाला उद्घाटन करायचंय तुम्ही या, तर या ठिकाणी आज ह्या सगळ्या तलाठी कार्यालयाला मी शुभेच्छा देतो, कॉन्ट्रॅक्टरचंही अभिनंदन करतो. आणि निश्चितपणे हे कार्यालय मला वाटतं इंटिरियरचं काम राहिलंय. आणि बंटी साहेब सांगितल्याप्रमाणे जशी इमारत आदर्श ठरली तशी सत्ता महाराष्ट्रात आपली आल्यानंतर आणि बंटी साहेब पुन्हा राज्यात एक महत्वाचे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी चांगले इंटिरियरचं काम होईल. त्यावेळेस बंटी साहेब फक्त मला बोलवा पुन्हा आणि श्रावणात बोलवू नका. आणि मलाही पट्टन कोल्हापुरात दौरा होता तो श्रावणात कसं काय. आणि म्हणून या ठिकाणी आज बावड्यातला हा कार्यक्रम होतोय, फार ह्याला आगळं वेगळं महत्व आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे मनोगत इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.